वेलकम. संगीता बालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. भूगोल इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि भूगोल हा विषय कला शाखा आणि विज्ञान शाखा या दोन्ही शाखांना हा विषय आहे. म्हणजेच आर्ट्स आणि सायन्स या दोन्ही शाखांना हा विषय आहे. यावरील आपण प्रकरण क्रमांक 2 अभ्यासत आहोत. प्रकरणाचं नाव आहे विदारण आणि विस्तृत झीज. या प्रकरणामध्ये एकूण मुद्दे किती आहेत ते पाहूया. विदारणाचे प्रकार, पाणी, उष्णता, दाब हे व्हिडिओ लेक्चर झालेले आहेत. या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही पाहू शकता. यानंतर आज आपण अभ्यासणार आहोत जैविक विदारण आणि यानंतर पुढील व्हिडिओ लेक्चर हे सगळे येणार आहेत. तोपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचे व्हिडिओ मी जेव्हा पोस्ट करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तसं टेलिग्राम चॅनलही जॉईन करा. संगीता बालसिंग असं टेलिग्रामवर सर्च केल्यास चॅनल मिळेल, तिथे अधिक मार्गदर्शन तुम्हाला मिळेल. चला तर पाहूया जैविक विदारण म्हणजे काय. पाहूया आपण आता जैविक विदारण. जैविक विदारणामध्ये सजीव प्राण्याद्वारे होणाऱ्या क्रियांच्या परिणामामुळे खडकांचे विलगीकरण होते. म्हणजे सजीव प्राणी जे आहेत त्यांच्यामुळे खडक विलग होतात किंवा विदारण होतं. वृक्ष आणि इतर वनस्पतींची मुळे खडकांची झीज करतात. तुम्ही पाहिलं असेल एखाद्या खडकात किंवा भिंतीत कशा प्रकारे वृक्ष उगवतात. ते मृदेमध्ये वृक्षांची मुळे प्रवेश करतात आणि खडकामध्ये थोडी माती असते, त्यामध्ये वृक्षांची मुळं वाढतात आणि ती मुळे आकाराने मोठी होत जातात. ते खडकांवर दाब निर्माण करतात. मुळं जसजशी मोठी होत जातात तसतसं त्यामध्ये भेग पडायला लागते आणि दाब निर्माण होतो आणि भेगा अधिक रुंद व खोल करतात. भेग वाढत जाते, खोल भेग होते, रुंद होते. शेवटी वनस्पतींची मुळे खडकाचे तुकडे करतात आणि खडकाचे तुकडे होतात. काही वनस्पती या खडकांच्या फटीमध्ये वाढतात, ज्यामुळे त्या फटी अधिक रुंदावतात आणि शेवटी विलगीकरण घडून येते. हे आकृती 2.9 मध्ये पाहूया. आता पुढे आकृती आहे की खडकामध्ये झाड वाढतं आणि विलगीकरण होतं किंवा खडकाचं विदारण होतं आहे. पहा इथे आकृतीमध्ये किंवा चित्रात दिसतंय. आकृती क्रमांक 2.9 जैविक विदारण. पहा हा खडक आहे आणि त्याच्यामध्ये हे झाड वाढलेले आहे, त्यामुळे खडक दुभंगलेला आहे, 2 भाग झाले, विलग झाला आहे हा खडक. याला म्हणतात जैविक विदारण. या चित्रावरून तुमच्या लक्षात येईल पटकन. त्याचप्रमाणे शेवाळ, म्हणजे शेवाळ येतं ना पावसाच्या काळामध्ये खडकावर, हरिता, दगडफूल यासारख्या वनस्पती आणि जीवाणू पण असतात. यासारखे सूक्ष्मजीव खडकाच्या पृष्ठभागावर वाढतात. पृष्ठभागावर पण शेवाळ, हरिता, दगडफूल आणि जीवाणू असतात. त्यांची वाढ होते खडकाच्या पृष्ठभागावर पावसाळ्यात विशेषतः. आणि ते रसायनांची निर्मिती करतात. कुठले तरी रसायन निर्माण करतात ते, की ज्यामध्ये खडकाच्या वरचा थर भंग होण्याची क्षमता असते. त्यामुळे जो वरचा थर आहे तो विलग व्हायला लागतो, भंग व्हायला लागतो. खडकाच्या पृष्ठभागाचा ते नाश करतात, पृष्ठभाग खराब होऊन जातो. हे सूक्ष्मजीव देखील आर्द्र रासायनिक सूक्ष्म वातावरणाची निर्मिती करतात. आर्द्रता असते तिथे, दमटपणा असतो आणि तसं वातावरण निर्माण करतात की जे रासायनिक आणि कायिकरित्या खडकाचा पृष्ठभाग भंग होण्यास मदत करतात आणि खडकाचा पृष्ठभाग खराब होतो, भंग होतो, तुकडे होतात. त्या प्रदेशामधील जीवसृष्टीच्या प्रमाणावर जैविक विदारण अवलंबून आहे. मग त्या प्रदेशात जर समजा पाऊस जास्त असेल, जीवसृष्टी जास्त वाढत असेल त्या खडकावर, तर जैविक विदारण जास्त होतं. बिळात राहणारे प्राणी हे फटी आणि छिद्रे करून विदारणाला चालना देतात आणि खडकात पण बिळं करतात. बिळात राहणारे प्राणी असतात त्या फटीमध्ये, छिद्रामध्ये राहतात. आकृती 2.9 मध्ये आपण पाहूया कशा प्रकारे प्राण्यांच्या सहाय्याने विदारण होतं ते. हे पण जैविक विदारण आहे. आकृतीमध्ये पहा. आता ह्या मुंग्या आहेत, कसं घर करतात जमिनीमध्ये किंवा या खडकामध्ये, या बेगेमध्ये राहतात, त्यामुळे सुद्धा खडकाचं विलगीकरण होत असतं. याला जैविक विदारण असं म्हणतात. म्हणजे वनस्पती आणि प्राणी दोन्हीही जैविक विदारण करतात. आता जरा विचार करा, प्रश्न विचारला आहे तुम्हाला. हवामान घटक, खडकाचे प्रकार आणि संरचना या व्यतिरिक्त इतर कोणत्या घटकांचा विदारणावर परिणाम होतो याचा विचार करा. म्हणजे हवामान, खडकांचा प्रकार, त्याची रचना, याच्याशिवाय आणखी कोणते घटक आहेत की विदारणावर परिणाम करतात ते पाहूया आपण.
उत्तरामध्ये हवामान, खडकांचे प्रकार व संरचना या व्यतिरिक्त वनस्पती, प्राणी, मानवी व्यवसाय तसेच आम्लवर्षा म्हणजे आम्लाचा पाऊस पडणं व प्रदूषण यांचाही आता विदर्णावर परिणाम होताना दिसत आहे. प्रदूषणाचा सुद्धा विदर्णावर परिणाम होतो. आता तुम्हाला माहीत आहे का, ही जनरल माहिती आहे, पहा, माहिती करून घ्या. विदर्णाच्या प्रमाणाचा वेग वाढविण्यात हवा प्रदूषण सहाय्यभूत ठरते. हवा प्रदूषणामुळे सुद्धा विदारण होत आहे. वातावरणामध्ये कोणकोणते आहेत पहा घटक. कोळसा, नैसर्गिक वायू आणि पेट्रोलियम यांच्या ज्वलनातून रासायनिक घटक जसे नायट्रोजन ऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड इत्यादी बाहेर पडतात. जेव्हा त्या रासायनिक घटकांचे उष्णता व आर्द्रतेमुळे एकत्रीकरण होते तेव्हा त्याचे आम्लात रूपांतर होते व ते पृथ्वीवर आम्लपर्जन्य स्वरूपात येतात. म्हणजे आम्लपर्जन्य किंवा तसा पाऊस पडतो. त्याच्या परिणामाने मोठ्या प्रमाणात काही प्रदेशात हानी झाली आहे. त्यामुळे खडकांची हानी होते. काही प्रदेशातील चुनखडक व संगमरवरापासून बनवलेल्या ऐतिहासिक वास्तूचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. आणि असं आम्लवर्षा जर झाली तर संगमरवर आणि खडक याच्यापासून जे काही वास्तू बनवलेल्या आहेत त्या खराब होतात. जगामधील महान स्मारके आणि शिल्पे याबाबत चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळेच खूप संकट आलेलं आहे पहा अशा वास्तूंवर. त्याची उदाहरणं पण दिली आहेत. ग्रीसमधील पार्थेनॉन, भारतातील ताजमहाल, की तो ताजमहाल संगमरवरात बनवला आहे, तो पिवळसर पडत चालला आहे. आणि इजिप्तमधील स्फिंक्स यांचे नुकसान होत आहे, की या वास्तू खराब होत आहेत या आम्लवर्षामुळे. हे सुद्धा विदारणाचाच प्रकार आहे. यानंतर पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहूया मानवनिर्मित विदारण. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा आणि तुमच्या काही शंका असतील तर त्या पण विचारू शकता. अभ्यासासाठी शुभेच्छा.